आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. देवाभाऊ, काय सांगाल? आज लव जिहाद असेल, धर्मांतर विरोध असेल, या संदर्भातील आपण आज निवेदन प्रांत कार्यालयामध्ये दिलेलं आहे. काय सांगाल? या सगळ्या मागचा सार काय, नक्की काय सांगायचं? हा लव जिहादचा मुद्दा आहे, हा नवीन नाही, हा जुनाच मुद्दा आहे. सकल हिंदू समाजाची बरेच दिवस झाला अशी मागणी आहे की आमच्या समाजातली स्त्री, आमच्या समाजातली नारी, ह्या मुलींना टार्गेट करून ही जिहादी लोक वागतात, त्यांना कठोर कायदा व्हावा. आता अशी कायद्याची परिस्थिती आहे की 18 वर्ष पूर्ण झाली, काय म्हणतात, मुलीचं वय पूर्ण आहे. कायद्याचा आधार घेऊन समाजातली स्त्री बाटवायचं काम चालू आहे आणि आपला हिंदू तरुण त्याच्यासाठी झगडतो आहे, त्याला त्रास होतोय आणि ह्या त्रासाचा हे हिंदुत्ववादी सरकार विचार करणार का नाही, हे हिंदू समाजाला प्रश्न पडतोय. आता समाजामध्ये फक्त बघतो आम्ही की हिंदुत्ववादी सरकार आहे, जय श्रीराम, हर हर महादेवाच्या फक्त घोषणा द्यायच्या आणि हिंदू समाजाचा कुणीही प्रश्न उचलायचा नाही, हिंदू समाजाला न्याय द्यायची प्रक्रिया कुणीही करायची नाही. ही आमच्या हिंदूसाठी सुद्धा दुःखाची गोष्ट आहे. जर लव जिहादसारख्या कायद्याला जर ही लोक प्राथमिकता देत नसतील तर आम्हाला हिंदू समाजासाठी विकास हा विषय नंतरचा विषय आहे. आमच्यासाठी फक्त हिंदू समाज आणि हिंदू समाजातली स्त्री ही टिकली पाहिजे, ह्यासाठी आम्ही आग्रही असणार आहे. फक्त स्वतःला हिंदू म्हणणं एवढ्यापुरतं हिंदुत्व नसलं पाहिजे. तर हिंदू समाजासाठी मी उभा राहतो, हे समाजाला दावायचं हिंदुत्वादी राजकारण्यांचं काम आहे. मग कुठल्याही पक्षातला नेता असू द्यात, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. जो हिंदुत्वासाठी उभा राहील त्याच्याबरोबर हिंदू समाज येईल, ही येणाऱ्या काळात त्यांना हिंदू समाजच उत्तर देईल. अशा गोष्टींपासून किंवा अशा प्रकरणांपासून सावध राहण्यासाठी शाळा असतील, महाविद्यालय असतील, कुटुंब स्तरावरती असेल, धर्म शिक्षण देणे हे अनिवार्य केले जावे, असं काय तुमची मागणी आहे का, किंवा केलं जावं असं वाटतं का? ती समाजाची आत्ताची गरज आहे. आपल्या पहिल्या काळातल्या ज्या मुली टार्गेट केल्या जात नव्हत्या, तर मुलींना धर्माचं शिक्षण मिळालं जात होतं, कुठं तर गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये. आज ही जी जिहादी लोक वागतात, तर ह्या जिहाद्यांना मदरशामध्ये हिंदू मुलींना, हिंदूंना कसं टार्गेट करायचं हे शिक्षण दिलं जातं आणि आपल्या मुलींना आदर्श व्यक्तिमत्वांचं इतिहास सांगितला जात नाही. म्हणजे आपल्या मुलींना आदर्श व्यक्तिमत्व कोण, करीना खान, कॅटरीना कैफ, आपल्या समाजामध्ये झाशीची राणी असतील, राजमाता जिजाबाई असतील, किती तर महिला महापुरुषांना घडवण्याचं काम केलं आहे महिलांनी. तर तो इतिहास आपल्या मुलींसमोर आणलेला गेलेला नाही. त्याच्यामुळं आपल्या समाजातली जिजाबाई ही मारली गेली आणि करीना कॅटरीना तयार झाली आणि त्या आपल्या मुलींना टार्गेट करण्याचं मदरशामध्ये शिक्षण दिलं जातं आहे आणि त्या मदरशाला शासनाचंच अनुदान दिलं जातं आणि आपल्या सकल हिंदू समाजाला किंवा हिंदूला धर्माचं शिक्षण दिलं जात नाही, हे वास्तव आहे सध्याचं. लव जिहाद असेल किंवा धर्मांतरण असेल, त्याच्यामुळे जी हिंदू समाजाची काही लोकसंख्या, तिचं जे प्रमाण आहे हे कमी होत चाललेलं आहे प्रामुख्याने. हे जर भविष्यात भारताच्या अखंडतेसाठी असेल किंवा हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेसाठी असेल, हे घातक असू शकतं. हे घातक आहे, पहिल्यापासून सिद्ध झालं आहे ना. घातक असू शकतं म्हणायचा प्रश्न पडायचाच गरज नाही ना. त्यांनी समाजातली स्त्री टार्गेट केली. स्त्री म्हणजे कोण आहे, तर आपली स्त्री एका वाघाला जन्म देते. जसं जिजाबाईनं संभाजीला घडवलं, छत्रपतींना घडवलं, त्यांच्याबरोबर असंख्य लाखो मावळे घडवलं. त्या प्रत्येक मावळ्याची आई ही एक स्त्री होती. म्हणून आपल्या स्त्रीला त्यांनी टार्गेट करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे आपल्या मातीमध्ये वाघच तयार झाला नाही पाहिजे, ही त्या जिहाद्यांची हजारो वर्ष झालं मानसिकता आहे, आजची नाही. फक्त तुम्हाला आम्हाला आता प्रश्न पडतात की पुढं काय होईल नाही, मागं हेच त्यांनी करत आलेले आहेत. फसवणूक करून लग्न करणाऱ्याला किंवा फसवणूक करून लग्न करणाऱ्यांना आणि बळजबरीने धर्मांतरास प्रवृत्त करणाऱ्यांना फाशी किंवा जन्मठेपेसारखी शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये केली पाहिजे का नाही? आता कायदा हा तर झालाच पाहिजे ह्याची मागणी आहे, पण त्याच्यापेक्षा हिंदू समाजाने स्वतःवरचं आक्रमण स्वतःला परतवून लावता आलं पाहिजे, ह्याच्यासाठी तयार झालं पाहिजे. कोण कायदा करल नाही करल, आपला हिंदू समाज सुरक्षित राहील नाही राहील हा नंतरचा भाग आहे. पण आता अशी वेळ आलेली आहे की हिंदू समाजाला स्वतःला शस्त्र हातात घेण्याची वेळ आलेली आहे. त्याच्याशिवाय आपल्या येणाऱ्या पिढ्या ह्या सुरक्षित राहणार नाहीत. हाच विचार करून मागच्या पिढीनं शस्त्र हातात घेतली, हिंदू समाज सुरक्षित राहिला. तसंच आता आव्हान हिंदू समाजापुढं आहे आणि त्याच पद्धतीनं वागलं तर समाज सुरक्षित राहील. कायद्यानं काय सगळ्याच गोष्टी सुधारतात असं त्याचा अर्थ नाही.
लोकशाहीच्या नावाखाली ह्या लोकांनी बाजार मांडलेला आहे. कायद्याला पळवाट काढते ती आणि आपण कायदा आणि पोलीस व्यवस्थेवर आधारित बसतो. तर तसं न करता हिंदू समाजाने हिंदुत्वासाठी पूर्वजांनी आपल्या रक्त सांडले आणि आम्हाला जरी हिंदुत्वासाठी रक्त सांडायची वेळ आली तर आम्ही त्याचा विचार करणार नाही. ही मानसिकता आपल्या हिंदू समाजाची झाली पाहिजे. अशा पद्धतीचं धार्मिक शिक्षण आपल्या गुरुकुल पद्धतीमध्ये मिळत होतं आणि ती गुरुकुल पद्धत समाजामध्ये रुजवावी लागेल. त्या आदिवासीसारख्या भागामध्ये अनेक हिंदू समाजाचे लोक असे आहेत जे की पैशापुढे नमतात. म्हणजे याचा जो काय सोर्स आहे फॉरेन फंडिंग त्याला म्हणतो आपण, परदेशातून येणारं फंडिंग, त्याला कुठंतरी रोख घालणं गरजेचं आहे. मग ही भारतात देशात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असून सुद्धा ह्या गोष्टीला रोख का लागत नाही? हिंदुत्वावर आक्रमण करणारी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामधल्या काही ठराविक पद्धती आपल्याला माहीत आहेत. तर परदेशी जी फंडिंग आहे NGOच्या नावाखाली जे येतं या त्याच्यावरती केंद्र शासनानंसुद्धा कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्या व्यापक गोष्टी आहेत. पण त्याच्या अगोदर आपल्या समाजामध्ये जे हिंदुत्वाचं नुकसान करणारी व्यवस्था डेव्हलप झाली आहे ती व्यवस्था आपण ओळखली पाहिजे. राजकारणी लोक मतासाठी जिहाद्यांच्या दाड्या कुरवळते ती हे सुद्धा आपण ओळखलं पाहिजे. आपण आपल्या हिंदुत्वाचा जो कोणी विचार करेल, हिंदू समाजाचा जो कोणी विचार करेल त्याच्या मागं गेलं पाहिजे. हिंदुत्वाच्या नावाखाली काही लोकांनी दुकान मांडण्याची कामं केली ती हे सुद्धा हिंदू समाजाने बघून ते सुद्धा आव्हानच आहे हिंदू समाजापुढं. नावाला राम राम म्हणतात आणि रात्रीचा अल्ला अल्ला करतात. अशा अवलादे आपल्या समाजामध्ये सुद्धा फिरणारे आहेत. हिंदू समाजाला किंवा एक हिंदू समाजाच्या नवयुवतींना काय संदेश द्याल तुम्ही? प्रत्येक मुलीनं आपला पूर्व इतिहास वाचण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कुणाचं वंशज आहोत, आपलं DNA काय आहे. आपली आई माता जी होती ती जिजाबाई होती, जिनं छत्रपतीसारखे हजारो लाखो मावळे तयार केलं. हे प्रत्येक स्त्रीला आत्मसात करून घेणं गरजेचं आहे. आदर्श कोण असावं हे प्रत्येक मुलीनं बघितलं पाहिजे. बॉलिवूडच्या नावाखाली संस्कृती बुडली नाही पाहिजे हे प्रत्येक स्त्रीनं विचार केला पाहिजे. आणि हे येणाऱ्या काळात हे स्त्री, ही मुलगी, हे आव्हान अतिशय ताकदीनं पेलणार आहे. अशा मानसिकतेमध्ये हिंदू समाज आहे आता. खूप खूप धन्यवाद.